तर काय म्हणता पोट्टे होता आता झालं सगळेजण केळापूरला. तर चला आपण डायरेक्ट भेटू आता केळापूरमध्ये. तर फायनल मी आलो केळापूरमध्ये. बघू शकता मंदिर काय असं दिसतं. तर मित्रांनो मी इथं आलो फर्स्ट टाईम. तर केळापूरला यायचं कारण असं की आज माझ्या आईचा आहे वाढदिवस. तर चला आपण जाऊ आता आतमध्ये दर्शन करायला. तर चला. तर माझ्या इथं घेत आहे पूजेचं सामान आणि बघू शकता मंदिरचा बाहेरचा व्ह्यू काय असा दिसते. तर आता आतमध्ये दर्शन वगैरे करू आणि बघू शकता झुंबर कशी लटकलेली आहे आणि बघू शकता घंटी वाजल्याच्या नंतर आतमध्ये जाऊ. आणि हे आपली जगदंबा माता खूप छान मूर्ती आहे मित्रांनो, बघू शकता. आणि हे जे मंदिर आहे पूर्ण चांदीचं आहे आणि बाहेर बघू शकता 2 छोट्या-छोट्या मस्त मूर्त्या आहे. आणि मी तुम्हाला दाखवणारा मंदिर खूप पूर्ण एरिया. तर बघू शकता हे अंदरचा एरिया हॉल. तर बघू शकता किती खूप छान पद्धतीने बनवले आहे आणि हे बघा झुंबर किती छान पद्धतीने लटकलेले आहे इथे. आणि मित्रांनो बस व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आणि बघू शकता मित्रांनो हे आहे बाहेरचा परिसर. इथे नवरात्रामध्ये खूप जास्त प्रमाणात गर्दी असते. आणि इथं मित्रांनो बघू शकता इथं गोट्यांच्या खूप साऱ्या मूर्त्या आणि इथे पूजा वगैरे केलेल्या तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो आता मी नारळ फोडणारा बघू शकता नारळ फोडत आहे. आणि नारळ वगैरे फोडल्याच्या नंतर मग गेलो आम्ही चिवडा खायला. बघू शकता चिवड्याचं सामान आणि आमचा फायनल चिवडा झालेला आहे. आणि मग चिवडा वगैरे खाल्ल्याच्या नंतर आम्ही गेलो मग इथे दुकानं फिरायला. तर बघू शकता इथं हळद कुंकू वगैरे जे काय ते मला लागते ते साहित्य आहे बस ते घेतलं. आणि त्याच्यानंतर आम्ही घेतली मंदिराची शेवटची भेट. तर मित्रांनो मंदिर हे खूप छान मंदिर आहे. तुम्हाला जर यायचे असेल तर पांढरकवडा रोडवरच आपलं केळापूर मंदिर आहे. खूप छान होतं मंदिर मित्रांनो. तर बस मंदिराला आम्ही दिली शेवटची भेट. तर बघू शकता मंदिर किती छान आहे. बस छोटासा व्ह्यू परिसर. आणि मग आम्ही अटकल्यावर ट्रॉपिंगमध्ये तिथं आमची हवा झाली टाईट. तर बघू शकता मागे पुढे कसा व्ह्यू आहे. खूप सारे मोठे मोठे ट्रक आहे तर बघू शकता. तर बस त्याच्यानंतर फायनली आलो आम्ही घरी. तर मित्रांनो माझा छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या आयडीला फॉलो करा. तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत